जय काळसिद्ध. काय व्हायचं म्हणजे आम्ही प्रत्येक शनिवार म्हटल्यानंतर आम्ही गोरेगाव मठावर जायचो ना, प्रवचनाचा कार्यक्रम असायचा. आणि तिथे गेल्यानंतर कसं असायचं, महाराज वाट बघतच असायचे. कळलं ना. म्हणजे आणि इथून कसं होतं बघा, म्हणजे प्रत्येक अगदी शनिवार म्हटल्यानंतर अगदी कुणीच चुकत ना, सगळे भक्त मंडळ यायचे मुलाबाळांना सगळ्यांना घेऊन, आणि महाराज वाट बघत असायचे. आता इथे कसं होतं बघा, आपण म्हणतो ना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे जेव्हा ह्या संत महानुभावांनी कळलं ना अनेक अभंग लिहिले, ज्ञानेश्वरी म्हणा, अनेक ग्रंथ लिहिले, आणि अनेक ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी देवाचं ज्ञान सगळ्या भक्तांना सांगितलं. देव म्हणजे काय, म्हणजे देव ही संकल्पना काय आहे, हा वास्तविक देव कोण आहे, तर त्या देवाचं ज्ञान ह्या सगळ्या संत महानुभावांनी सगळ्या जनसामान्यांना दिलं. आणि मग त्यांनी ठरवलं की आता आपण असं एक ठरवूया की नियमाने तिथे येता आलं पाहिजे आपल्याला. म्हणतात ना खिलचे लगे रहो बाल न बाका होय. मग आता ही खिळा म्हणून काय तयार करायचं, म्हणून त्यांनी पंढरपूरचं चयन केलं. आणि पंढरपूरला कोण आहे, पंढरपूरला पांडुरंग. विठ्ठल 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 विठ्ठल. आता पांडुरंग म्हटल्यानंतर हा वास्तविक हे विठ्ठल हे रूप कसं आहे बघा. हा पांडुरंग जो आहे, विठ्ठल जो आहे, हा 24वे गळा आणि सहस्रामध्ये नसलेला. म्हणजे कसं भगवंताचे 24 अवतार मानले जातात ना, मग ह्या 24 अवतारामध्ये हा विठ्ठल पांडुरंग हा अवतार नाहीये. आणि सहस्रामध्ये नसलेला, विष्णू सहस्र नाम आहेत ना त्यामध्ये नसलेला, तर असा हा जो विठ्ठल आहे, तर हा विठ्ठल म्हणजे ही संतांची निर्मिती आहे. या विठ्ठल म्हणजे पांडुरंगाला संतांनी निर्माण केलंय, आणि हे विष्णूचं संक्रमित रूप मानलं जातं. आता बघा सगळ्या अवतारांच्या हातामध्ये शस्त्र आहेत, पण ह्या पांडुरंगाच्या हातात काय, विठ्ठलाच्या काही नाही, फक्त तो कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला आहे. कळलं ना. आणि बस फक्त उभा आहे, पण त्याच्या डोळ्यामध्ये प्रेम आहे, प्रेम. विठ्ठल म्हणजे प्रेम. आणि पुंडलिकाच्या घरी आलेला बघा, पुंडलिकाच्या घरी जेव्हा आला आणि पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता, त्यांनी काय केलं, वीट टाकली आणि सांगितलं या विटेवर उभा राहा म्हणून. आणि काय नाही, भगवंत राहिलाय विटेवर उभा. कशासाठी, पुंडलिकाची वाट बघत. लक्षात घ्या. पण पुंडलिकाने पण काय मजा केली, त्याने संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी विठ्ठलाला तिथे उभाच करून ठेवलं. कळलं ना. आणि असा हा विठ्ठल जो आहे कमरेवर हात ठेवून उभा असतो बघा. तसे महाराज ना आमच्या गोरेगाव मठावर असायची, आमची सगळ्यांची वाट बघत असायची. आता ह्या विठ्ठलाचं विशेष म्हणजे बघा कसं होतं, भक्तांच्या प्रतीक्षेमध्ये तो उभा असतो. कळलं ना. तर आता आपण काय होतं बघा, नंतर आपण आपली जनाबाई म्हणा, सखूबाई म्हणा, अनेक संत महानुभाव म्हणा. कळलं ना. आता हा पांडुरंग जो आहे ना, हा त्यांच्याबरोबर त्यांची कामं करतो. हे कळलं ना. पण त्यांनी असं कधी केलं नाही, बाबा जनाबाईची सगळी काय दुःख कष्ट जे काय आहे ते सगळ्या सखूबाईची म्हणा, ती त्याने किंवा सगळ्या भक्तांचे जे काय समस्या आहेत एका फटक्यात त्याने दूर नाही केल्या. तो स्वतः राहिला भक्तांबरोबर. कळलं ना. मग ठीक आहे, कारण काय, हे सगळं जे आहे प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार आलेलं आहे, प्रत्येकाच्या कर्मानुसार ह्या घटना घडत आहेत. मग भगवंताने काय केलं, भगवंतानेच काय नाही बाबा, तुम्ही तुमची कामं करा, पण मी तुमच्या बरोबर आहे. लक्षात ठेवा काय करायचं. म्हणजे भगवंताने काय केलं, भगवंताने सगळ्या चुटकीसारखी त्यांच्या समस्या सोडल्या नाहीत. भगवंत स्वतः बरोबर राहिला. तसंच होतं बघा. भक्तावर अनेक प्रसंग येतात, अनेक संकट येतात, पण भक्तापासून म्हणजे ते सगळे संकट भगवान पटकन दूर नाही करत. तो भक्ताच्या सोबत राहतो. मी तर काय अनेक उदाहरणं सांगू शकेन तुम्हाला. कळलं ना. म्हणजे जेव्हा डॉक्टर माई जेव्हा आजारी होत्या आणि मीना सगळं ते कामं करायची, तेजूचं 10वीचं वर्ष, पण त्यावेळेला मीनाताई मला सांगायची, बाबा मला असं भास होतो की महाराज इथे समोर खुर्चीवर बसलेले आहेत. म्हणजे बघा असा भास होतो की महाराज बसलेले आहेत, म्हणजे सगळ्या समस्या आहेत, सगळं आहे, पण सद्गुरू भगवान आपल्या बरोबर आहे. लक्षात ठेवा. आणि हाच विठोबा माऊली. आणि त्यांनी काय सांगितलं, कमरेवर हात ठेवला कशासाठी, त्यांनी काय सांगितलं, भवसागर आहे ना, भवसागर, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला भवसागर तरून जायचं आहे. पण भवसागर तरून जाताना त्याचं पाणी फक्त कमरे इतकंच आहे. लक्षात ठेवा.
तुम्ही काळजी करू नका. म्हणजे तुम्हाला बुडाबिडायची भीती नाहीये आणि मी तुमच्या बरोबर आहे. आणि भवसागराची खोली किती, पाणी किती आहे, फक्त कमरे इतकंच पाणी आहे. कळलं? म्हणजे हे भगवंताचं आश्वासन आहे, बघा लक्षात ठेवा. म्हणजे हा भक्तीचा महिमा आहे. जेव्हा आपण सद्गुरू भगवंताला शरण राहतो, मी तर तुम्हाला सांगतो ना वारंवार, मी काडसिद्धेश्वर महाराजांचा का उल्लेख करतो, कारण ते सतत माझ्या बरोबर आहेत, तो कुठे दूर आहेत. कळलं ना? अनेक वेळा दर्शन देतात, काही सूचना देतात, काही काही सांगतायत ते. कळलं ना? म्हणजे आपण जेव्हा भक्ती मार्गाने वाटचाल करतो, म्हणजे आपण काय केलं, मनाला आपण त्याच्या दिशेने लावलं, तेव्हा देवाच्या सोबत मनाला लावलं ना. शेवटी भक्ती म्हणजे काय, मन. आणि मनाचं काय असतं, आपल्याला मनाला देवाला लावायचं आहे. कळलं ना? जसं माळिया जेवते नेले, तैसे ते महाहाताची गेले. म्हणजे मनाची एक निके जे देखिले, ती गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कौतिके दावित जायचे. म्हणून मनाला आपण त्या दिशेने लावायचं, दिशे लावायचं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मन जाय मागे माझे, त्या ठिकाणी सद्गुरू राया तुझे दोन्ही पाय आहेत. हा आपला अभ्यास व्हायला पाहिजे. आणि मग हा जो विठ्ठल जो आहे, पांडुरंग आहे, सतत बरोबर आहे आपल्या, हे आपल्याला अनुभूती येते आणि तो आनंद आपण नक्की अनुभवू शकतो. जय काडसिद्ध, जय काड.